आधी अंड्यात सकट सुक्क मटन, मग फिश फ्राय आणि मसाला फिश, त्याच्यानंतर मग निवांत चिकन बिर्याणीचा ताटात ढेगीच काढला. वहिनीबाई याला जाता जाता कोणतर माणूस घेऊन जा म्हणत होती. तोच माणूस इकडे सेल्फी धुवून खात बसल्याला. बघता बघता त्यानं हसत हसत स्विफ्टच्या गाडीत एंट्री मारली आणि आपला गाडा कॉन्क्रीट आणि डांबरीवरनं पळायला चालू झाला. मग रस्त्यावरची हिरवी गार पळती झाडं बघत बघत कधी आठवड्याला पुचलू कळलंच नाही. त्यात बाहेरची मीटिंग पण चालू झाली. तीच मी सेल्फी घेऊन संपवली आणि डायरेक्ट दिगंचीला तेजूच्या घरी गेलो. तर ही न काय बोलतात चकाचक साडी घालून आवरून आली. आता आवरलंय म्हणल्यावर कुठं तर गेलंच पाहिजे म्हणून दिगंचीत वसंतदादा चौकात दक्ष हॉटेलला आलो. पण बाहेरच काय मीटिंग संपली तरी फोन काय संपना ती. म्हणून मीच मागणं दोघांना पण पुढे ढकललं आणि डायरेक्ट दक्ष हॉटेलच्या फॅमिली सेक्शन मध्ये सुटली. मग मी मागणं पांढरा शर्ट घालून साहेबासारखी एंट्री मारली आणि फुल एसी मध्ये मेनू कार्ड हुडकून स्टाईल मध्ये मालकाला ऑर्डर सांगितली. ऑर्डर येऊस तर काय करत बसताय म्हणून या इकडे तुम्हाला जादू दाखवतो म्हणून मालकानं माग नेलं आणि काचच्या खोलीत पॅक केलेली जादूची खुर्ची दाखवली. जादू म्हणले की आमचा बाड्या लगेच खुर्चीत बसला. खुर्चीने पण लगेच बाड्याचा चोळून मसाज करायला चालू केलं. पण मसाज फक्त 99 रुपयाला असल्यामुळे माझा देव पण खुर्चीत जाऊन अडकला. तिकडे चोळाचोळी होऊस तर इकडे आमची ऑर्डर यायला चालू झालं. त्यात मच्छी फ्राय, मसाला फिश आणि त्याच्याबरोबर टमाटी पण होती. ती बघून कोण हात घालायच्यात मी माझी वाटणी पहिल्यांदा माझ्या ताटात काढून घेतली. त्यामुळे आमचा बाड्याला लाजायला लागला. पण तिकडे लक्ष न देता मी मच्छी फ्रायचं लचक तोडायला चालू केलं आणि लय दिवसात बाहेर हॉटेलला जेवायला आल्याची मजा घेतली. तेवढ्यात माझी फेवरेट मटन थाळी आली. मग मी गप्प बसतोय. वरचा अंड माझा एक फोटो काढा की म्हणून कालवा करत होतं. पण त्याला गंडवून त्याच्या खालनं तुकडा काढून तोंडात घातला आणि अख्ख्या मटन थाळीवर एकट्यानं जोर द्यायला चालू केलं. ती झाली की तुकड्यांनी भरलेली चिकन बिर्याणी ताटात सांडून घेतली आणि निवांत वहिनीला घरी सोडून आम्ही तिघा भावंडांनी मटणाचा आस्वाद घेतला.